नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक रंगली। अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारावं अशी टीका नाना पटोलेंना केली होती। याला अजित पवारांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं। ते मुंबईत महिला निर्धार मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपनं मांजरीसारखी अवस्था करून ठेवली आहे। अजित पवार आणि शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारलं पाहिजे, मग अजित पवारांची हिंमत दिसेल असं आवाहन नाना पटोलेंनी दिलं होतं। याबद्दल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनं अजित पवारांना प्रश्न विचारला। आपल्या सगळ्यांचं वय होणार आहे, जेव्हा मोदींचं वय होईल तेव्हा विचारू, आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचं कारण नाही। नाना, तू किती पक्ष फिरून आला आम्हाला माहित आहे असा एकेरी उल्लेख करत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या कारमधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। याबद्दल प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, व्हिडिओ व्हायरल करणारे इतके मूर्ख लोक आहेत की आता काय बोलू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक कारमध्ये कुणी बसायचं ठरलेलं असतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार चालवत होते, पाठीमागे मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे होते। मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत। त्यांच्यासह अनेक मराठा बांधवही मुंबईत येऊन शांततेचं आंदोलन पुकारणार आहेत। हे आंदोलन राज्यव्यापी असणार असल्यानं राज्यातील विविध कोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईत धडकू शकतात, त्यामुळं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। दरम्यान हे सर्व थांबवण्याकरता सरकार पातळीवर ट्रॅप रचणं सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने करत आहेत। हा नेमका ट्रॅप काय आहे याबाबत आज त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। तसंच काहीही झालं तरी 20 जानेवारीला मुंबईत येणारच असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। मनोज जरांगे म्हणाले, सरकार माध्यमांना बातम्या देतात की मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा निघालेला आहे, परंतु प्रत्यक्षात कोणताही तोडगा निघालेला नाहीये। गिरीश महाजनही म्हणाले होते की मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्याआधीच मराठा आरक्षण मिळेल, पण कुठे आहे आरक्षण? सगळे सोयरे शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली असतानाही त्यात सातत्याने गोंधळ निर्माण केला जातोय, त्यामुळे मी मरेपर्यंत इथून हटणार नाही। तुम्ही मराठ्यांना पक्क आरक्षण दिल्याशिवाय जागाच सोडणार नाही। मी मुंबईत येणार म्हणजे येणारच, मग तुम्ही कितीही ट्रॅप रचा, तुम्हाला मराठे फिरू देणार नाही। आम्ही सांगतोय, तुम्ही करता दुसरंच। मुंबईत आल्यावर गोळ्या घातल्या तर मी गोळ्या झेलायला तयार आहे। मराठ्यांना विनंती आहे की यांनी गोळ्या घालून मला मारलं तरी माझा विचार करू देऊ नका, आंदोलन थांबवू नका, कोणीही मागे हटायचं नाही, राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे। 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणजे निघालो। या आंदोलनासाठी कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, हे सगळं माहितीये। रात्रीच्या बैठकीत कोणी विरोध केला, कोणी केला नाही, कोण अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोललं हेही माहितीये। 20 तारखेच्या रॅलीत कोणता आमदार सामील होतोय हे पाहूया, असं आवाहनही त्यांनी केलंय। अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगानं भाजपच्या वतीनं सोमवारी 22 जानेवारीला वैद्यनाथ मंदिरासमोर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत। येत्या सोमवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडतोय। या निमित्तानं देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रामभक्तांमध्ये मोठा जल्लोष आहे। अयोध्येतील मंदिराचं सकाळी लोकार्पण झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता शहरात भाजपच्या वतीनं वैद्यनाथ मंदिरासमोरील पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करून लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून टाकण्यात येणार आहे। यावेळी पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे उपस्थित राहणार आहेत। दीपोत्सव कार्यक्रमाला शहरातील रामभक्त, महिला भगिनी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलंय। जलालपूर रोडवरील अयोध्या नगरात रविवारी 21 तारखेला दुपारी 1 वाजता परिसरातील रामभक्तांनी राम मंदिरात आयोजित केलेल्या कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमास पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते यावेळी महाआरती देखील करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास देखील नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आले।
येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर माधव रोडे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांनी नुकतीच प्रोफेसर पदी निवड केल्याबद्दल परळी शहरातील पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर माधव रोडे हे वैद्यनाथ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आहेत. तसेच ते वैद्यनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. नुकतीच त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रोफेसर पदावर नियुक्ती केली आहे. याबद्दल परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, मोहन बावळे, संभाजी मुंडे, दत्ता काळे, प्राध्यापक दशरथ रोडे, धीरज जंगले, विकास वाघमारे आदींनी त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक आंगळेकर, मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव जिल्मेवाड, बीड येथे आम आदमी पार्टीचे प्रचार समिती प्रमुख रंगादादा राचोरे व महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ सीमाताई गुट्टे या बीडमध्ये आल्या असता कार्यकर्त्यांशी संबोधित करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीचे उद्दिष्ट लोकशाही वाचवणं व संविधान वाचवणं हेच असेल. हे कार्य करत असताना ज्याप्रमाणे आपण व आपले पूर्वज देश स्वातंत्र्य करण्यासाठी गुलामीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष केला, त्याचप्रमाणे आता देखील या हुकुमशाहीकडे चाललेल्या देशांमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण लोकशाही वाचली पाहिजे व गावागावांमध्ये आम आदमी पार्टीचे विचार पोहोचले पाहिजेत. येणाऱ्या निवडणुका आम आदमी पार्टी इंडिया आघाडी सोबत लढेल. त्यामध्ये सर्व कार्यकर्ते इंडिया आघाडीचा जो भी उमेदवार देतील त्यासाठी काम करतील असं आवाहन माननीय रंगदादा राजुरे यांनी केलंय. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षा सीमाताई गुट्टे यांनी दिल्लीमध्ये शिक्षणाची ज्या पद्धतीने क्रांती झाली त्या पद्धतीने दिल्लीमध्ये आरोग्यावरती काम झालं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील काम झालं पाहिजे. याच उद्देशाने येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिलांचं संघटन मजबूतीने उभं करू व झालंच पाहिजे, तरच देशाचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो. ज्या देशाची महिला सशक्त त्या देशाचे उन्नती असे विचार कार्यकर्त्यांमध्ये मांडले. यावेळी महाराष्ट्राच्या वैशालीचंद्र आली उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला ज्योतिताई जाधव, महिला महाराष्ट्र राज्य सचिव सुग्रीव मुंडे, मराठवाडा संघटन मंत्री माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष बीड इम्रान शेख व बऱ्याच कार्यकर्त्यांना राज्य अध्यक्षांच्या हस्ते पद देण्यात आली. दादासाहेब सोनवणे जिल्हा उपाध्यक्षपदी रामेश्वर गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश मुंडे, परळी तालुका अध्यक्ष डॉक्टर महेश नाथ, आष्टी तालुका अध्यक्ष आसमान जरांगे पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष सहदेव खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष इत्यादी मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये 60% पेक्षा जास्त दुष्काळ पडला असून त्रिमूर्ती सरकारनं घोषणा केलेल्या शासन स्तरावरील सवलतीची अंमलबजावणी कधी करणार असा आरोप महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. 2023च्या खरीप व रब्बीमध्ये पावसानं खूप मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे जनावरांसाठी चारा, छानण्या, पाणी पुरवठा संदर्भातील संकट संपूर्ण राज्यामध्ये उभं राहिलं असून ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आज जाणवत असून शासनाकडून तलावातील पाणीसाठा, विहीर, बोर अधिग्रहण आदी कधी करण्यात येणार असं अनेक प्रश्न दुष्काळामुळे उपस्थित झालेले आहेत. तरी कारवाई करण्यास विलंब का? महाराष्ट्रातील त्रिमूर्ती शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्व विभागीय महसूल आयुक्तांकडून जिल्हास्तरीय तालुकास्तरीय मंडळनिहाय तात्काळ अहवाल मागून सर्व दुष्काळ संदर्भातले निकषाचं पालन करण्यासंदर्भात शासन स्तरावर तातडीचे आदेश देण्यात यावेत. संपूर्ण राज्यातील सर्व स्तरावरील दुष्काळजन्य परिस्थिती हाताळण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे. अदानी व अंबानींच्या इशाऱ्यावर आरएसएस भाजपचे केंद्र व राज्य सरकार चालत असल्यामुळे शेतकऱ्यावर व जनतेवर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक दुष्काळाचं संकट उभं राहिलंय. खरीप रब्बी मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया गेलेली असून मायबाप सरकारनं शेतकऱ्याला आर्थिक मदत दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पीक विमा कंपन्यांना केंद्र व राज्य सरकारच्या एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषाचं कोरोना काळातील पालन करावं व त्यांना तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वर्ग करण्यासंदर्भात त्वरित विनाट आदेश काढावे. पीक विमा कंपनीनं आपलीच दादागिरी चालवली तर त्यांचे लायसन रद्द करून काळ्या यादीत टाकण्यात यावं. शासनाकडील शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे, अतिवृष्टीची व विविध अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात याची कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे. सरकारी काम व 12 महिने थांब अशी अवस्था सर्वत्र पाहायला मिळते. त्यात अधिकारी व कर्मचारी कार्यालयात न येता फक्त कागदपत्री कामकाज करतात. त्यात सरकार मोठमोठाले कार्यक्रम घेऊन सांगतंय शासन आपल्या दारी, मात्र
पाटोद्यात कार्यालयात कर्मचारीच नसतात तर शासनदारी कधी येणार? म्हणून लहान सहान कामासाठी सामान्य नागरिक चक्रा मारूनही अधिकारी व कर्मचारी गरीब लोकांचं काम करत नाहीत व कायदेशीर कामांमध्ये अडचणी निर्माण करून त्यांना वेठीस धरून पैशाची मागणी करत असल्यामुळे गरीब लोक अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत. शासन फक्त कागदी घोडे नाचवून गोरगरिबांची पिळवणूक करत असल्यामुळे कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर हे फक्त प्रशासनाच्या कागदी घोडे पाहूनच समाधान व्यक्त करतात. म्हणून पाटोद्यातील गलथान प्रशासनाच्या विरोधात अनेक निवेदन देऊनही निवेदनाची साधी दखलही कोणी घेत नसल्यानं गुरुवारी पाटोदा आठवडी बाजार दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करावा, इंदिरा आवास योजना व इतर घरकुलवाल्यांना 600 रुपये ब्रास प्रमाण वाळू उपलब्ध करून द्यावी, नसता 50,000 रुपये प्रत्येकी घरकुल धारकाला द्यावी. पाटोदा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत दलित वस्तीमध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करावी. पाटोदा नगरपंचायतीचे प्रत्येक घरकुलाचे 20,000 रुपये जाणीवपूर्वक ठेवून गोरगरीब लोकांवर अन्याय केलाय, त्यांना त्वरित 20,000 रुपये द्यावेत. पाटोदा नगरपंचायत यांच्याकडे काम करत असलेल्या सर्व सफाई कामगारांना त्वरित वेतन द्यावं. सार्वजनिक बांधकाम विभागानं तालुक्यातील रस्ते दुरुस्ती निकृष्ट केली असल्यानं संबंधित गुत्तेदार यांच्यावर कार्यवाही करावी. पाटोदा तालुक्यातील चालू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्प यांनी शासनाची दिशाभूल करून गोन खनिजाची रॉयल्टी न भरल्यामुळे त्यांना शील लावण्यात आलाय. यावर अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाटोदा विभागीय कार्यालयासमोर घोडे लावा आंदोलन करण्यात आलंय. नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यशस्वीरित्या पार पडली. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून 12 व 13 जानेवारी 2024 दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी अजिंठा, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद किल्ला, छत्रपती संभाजीनगर येथील पानचक्की, बेबिका मकबरा, पैठण इत्यादी पर्यटन स्थळांना भेट दिली. मराठवाड्यातील जगविख्यात पर्यटन क्षेत्र असलेल्या अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांची माहिती तेथील गाईडद्वारे देण्यात आली. या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्ययन अनुभूतीचा मनमुराद आनंद लुटलाय. शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडेसर यांनी सहलीच्या नियोजन समितीचं कौतुक केलं व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक कदरकर सर यांनी सर्व सहभागी शिक्षकांचं कौतुक करत आभार मानले. आता येथे सांगू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.